शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करते आणि सदाबाजाराचा राजा या मंडळाच्या वतीने तुम्ही आम्हा सगळ्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका नगरसेवक यांचा सत्कार ठेवला त्याच्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानते। आणि हा सत्कार ठेवीत असताना प्रत्येक ठिकाणी सत्कार आणि काम याचं एक समीकरण झालेलं असतं। आमचा ललित भैया तर सगळीकडेच सांगत असते हे काम राहिले ते काम राहिले। म्हणजे नगर वाचनालयात सत्कार झाला तिथे ललित भाईंनी बरेच काही मुद्दे मांडले की ते नगरपालिकेच्या वतीने झाले पाहिजेत। आता इथेही बरेच मुद्दे मांडलेत। जुन्नर नगरपालिकेत येणारा प्रत्येक नगरसेवक याला प्रत्येकाला वाटत असतं की जुन्नर शहराचा विकास हा झालाच पाहिजे। कुठलाही नगरसेवक त्याच्यामध्ये खोडा घालीत नाही, परंतु नगरपालिकेमध्ये काम करीत असताना बऱ्याच अडचणी असतात। आता माझा 4 टर्मचा अनुभव म्हणून मी हे सगळं बोलते। कधी टेक्निकल अडचणी असतात, कधी निधीची अडचण असते, कधी काय वादविवाद असतात। ह्या याच्यातनं कधी कधी थोडंसं कामाला विलंब होते, परंतु ह्या वर्षी तसं होणार नाही असं मला वाटते। कारण ह्या वर्षीचे नगर विकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शरद दादा की त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे। त्याच्यामुळे आपल्या जुन्नर शहराला मला वाटतं निधी नक्कीच कमी पडणार नाही असं वाटतंय। आणि म्हणून त्या निधीच्या माध्यमातून सगळे नगरसेवक आता सगळे तरुण पिढी आलेली आहे जास्तीत जास्त, आमच्यासारखे 1-2 सोडले तर बाकीचे सगळे एकदम असे की त्यांना असं वाटतंय ना आपण हे करायचंय ते करायचंय ते करायचंय असे सगळे आलेले आहेत। लेट भाऊ तुम्ही काँक्रिटीकरणाचा जो प्रश्न मांडलेला आहे तर आपल्याला प्रथमतः भुयारी गटारांचा प्रश्न म्हणजे प्रस्तावित आहे। कदाचित भुयारी गटारांचं मार्चपर्यंत आपल्याकडे निधी येईल आणि त्याच्या पुढचं वर्किंग होईल। त्याच्यामुळं डबल खर्च करण्यापेक्षा पहिल्यांदा भुयारी गटार आपण करूया। आणि तुम्ही जो वायरचा प्रश्न सांगितलाय तो प्रश्न मला सुद्धा खूप भेडसावत होता दरवर्षी। कारण काही ठिकाणी आपण हे पाहिलं ना कुणाला शॉक लागून कुणी गेले काय झाले तर ते पाहिल्यानंतर एक बाई माणूस म्हणून मला नेहमी भीती असायची। आणि आमचं स्वतःचं गणपती मंडळ आहे राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाचं, त्याच्यामुळे त्या ट्रॉलीवर आम्ही असतो आणि ज्यावेळेस अशा वायर येतात ना त्यावेळेस आम्ही खूप घाबरतो। आणि मग खरंच आपल्याला ते काम पहिल्यांदा हाती घ्यायचंय तर त्या कामाकडे आम्ही 100% लक्ष देणार आहोत। तिसरं तुम्ही बगीचाचं सांगितलंय, बगीचा बंद आहे परंतु गेली 3-4 वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि कदाचित ते बंद झालं असेल, परंतु आपल्या शहराच्या दृष्टीने ते चालू केलंच पाहिजे आणि ते आम्ही नक्की करणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट पलीकडे पण आपण उद्यानाचा विषय घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आमच्या तिकडे पण एक उद्यान म्हणजे माझं ते काम प्रस्तावित आहे, त्याच्यावर निधी पण पडलेला आहे, तो पण म्हणजे तिकडे होईल। म्हणजे 3-4 कोपऱ्यांना बगीचे कसे होतील। आणि आणखीन एक डोक्यात आहे मप्पाजी की जे वयोवृद्ध लोक आहेत यांना प्रत्येकाला जिथं जिथं गल्लीमध्ये जिथं रिकामी जागा असेल तिथं 2-4 बाकडे टाकायचे की जेणेकरून त्या गल्लीतला वयोवृद्ध माणूस तिथं येऊन बसेल, गप्पा टप्पा मारेल। म्हणजे हे त्यांच्या दृष्टीने आपण ते नाना पार्क करूया। आणि आणखीन काही प्रस्तावित कामं असतील ती 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आणि तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद। थँक्यू सो मच।